अतिशय गंभीर आहे। निवडणूक लढवणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे। निवडणुकीमध्ये मत मागणं प्रत्येकाचा अधिकार आहे। निवडून कुणाला द्यायचं ही मायबाप जनता ठरवत असते। जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी अत्यंत लोकशाहीच्या मार्गानं ही निवडणूक लढवते आहे। एकूण प्रचाराच्या दरम्यान एक सुद्धा टीका टिप्पणी भारतीय जनता पार्टीकडून केली गेली नाही। उलट पक्षी माझ्यावर, आमच्या नेत्यांच्यावरती अत्यंत खाली जाऊन विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी टीका केल्या। परंतु आम्ही भूमिका अशी घेतलेली आहे की जत शहराचा विकास हा आमचा मुख्य मुद्दा आहे आणि विकास करण्यासाठी आम्ही 2 पावलं मागे घ्यायला तयार आहे। म्हणजे पुढून टीका जरी आल्या तरी आम्ही त्याविषयी बोलत नाही, उत्तर देत नाही। आता जो तुम्ही मला प्रश्न विचारला की माननीय सुरेश शिंदे जे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत त्यांच्या घरावरती आणि त्यांच्या गाडीवरती कुणी दगडफेक केलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। तर मी माननीय DYSP साहेबांशी फोनवरून बोललो की ही बाब अत्यंत गंभीर असल्या कारणानं पोलिसांनी तात्काळ या सर्व गोष्टीचा तपास केला पाहिजे। नेमकी दगडफेक केली कुणी, तो आरोपी तात्काळ अटक केला पाहिजे। असल्या चुकीच्या कृत्याला आम्ही कधी समर्थन करत नाही आणि गोपीचंद पडळकरवर कुठलाही आरोप करायचं म्हटलं की चला गोपीचंद पडळकरच्या नावानं बोलायचं, अशी जी पद्धत विरोधकांची चालू आहे त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की आम्ही असले उद्योग करत नाही। पाठीमागून वार करणं ही आमची अवलाद नाही। आम्ही समोरासमोर लढतो, भिडतो, जी काही भूमिका असेल ती आम्ही तोंडावरती घेतो। ज्या पद्धतीनं माझ्यावरती आरोप केला आहे, माझंच म्हणणं पोलिसांना असं आहे की तात्काळ हे कुणी प्रकरण केलं आहे की मताच्या राजकारणासाठी स्वतः हे प्रकरण करून घेतलं आहे, याचा तात्काळ तपास पोलिसांनी करणं आणि जनतेच्या समोर मांडणं अत्यंत गरजेचं आहे। पोलिसांनी त्या संदर्भामधली पथकं नेमावीत, या सगळ्या परिसरातले CCTV फुटेज चेक करावेत, तिथं कोण आलं होतं, कशा पद्धतीनं हल्ला झाला, कोणी केला, कधी केला, करण्याचं कारण काय, हे सगळं पोलिसांनी उघड करावं।